नमस्कार, मी संदीप पाटील, कोल्हापूर, सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य. तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भरती 2025 संदर्भात काम करत असताना या आठवड्यात युवा विद्यार्थी असोसिएशनची या टीमनं तसेच सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी जे काही पाठपुरावा केलेत व त्यांच्याकडून परफेक्ट माहिती जी माझ्यापर्यंत आली ती माहितीच तुमच्यासमोर मी आज घेऊन येत आहे. तुम्ही काल बघितलंच असेल, सुरुवात आपण कोल्हापूरनंच करतोय कारण कोल्हापूर माझा जिल्हा आहे. काल तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल कोल्हापूरच्या शिक्षणाधिकारी माननीय मीना सेंडकर मॅडम यांचा. मॅडम म्हणतात कोल्हापूरला 1000 किंवा 1000 पेक्षा जास्त पदं रिक्त आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त पदं पोर्टलला देऊ. मॅडमांना हा व्हिडिओ नेमका का करायला लागला यामागचं कारण तुम्हाला कोणाला माहीत आहे? तर कोल्हापूरच्या सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी केलेला पाठपुरावा. मी असो, अक्षय कुंभार सर असो, सुयश उदाळे सर असो, सरदार गवळी सर असो किंवा आमचे जुने मार्गदर्शक तुषार कुंभार सर असो, जावेद तांबोळी सर असो, आमची कोल्हापूरची टीम आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा जिल्हा परिषद कोल्हापूरला जाते. मी तरी कंपल्सरी आठवड्यातून एकदा जिल्हा परिषद कोल्हापूरला जातच आहे आणि सारखं आम्ही जातोय. परिणामात मॅडमना एकदा वाटलं की आपण एक व्हिडिओ करूया आणि इकडे येतेली मुलं थांबू द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची काय तर 1000 पदं मॅडम म्हणतात, तरी सुद्धा मी कन्फर्म सांगेल 850च्या दरम्यान पदं कोल्हापूर जिल्हा परिषदला पोर्टलला दिसतील. असं मी का म्हणतोय तर प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर मी काम करतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजेच काय तर कोल्हापूर जिल्हा परिषदला 1 ते 5 ची 350च्या दरम्यान पदं असतील, वरची 6 ते 8 ची असतील आणि 6 ते 8 मध्ये गणित आणि विज्ञान या दोनच विषयाची पदं असतील. समाजशास्त्राला 32 पदं अतिरिक्त शिक्षकांची आहेत, म्हणजे समाजशास्त्राला 32 शिक्षक अतिरिक्त आहेत आणि भाषा म्हणजे त्यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत या विषयांची सुद्धा पदं बऱ्यापैकी आहेत आणि क्रीडाची पदं सुद्धा कोल्हापूरला येणार आहेत. आय थिंक 160च्या दरम्यान आहेत. आकडा आहे माझ्याकडं पण आता सध्या लगेच सांगता येणं शक्य नाही, लिहिलंय मी. तर संपूर्ण कोल्हापूरचा ज्यावेळेला तुम्हाला कुठल्या कास्टला किती जागा आहेत हे सांगेल त्यावेळेला क्रीडाचा सुद्धा मी जागा नक्की सांगेल. कोल्हापूर अभ्यासाचा असताना आम्ही जो पाठपुरावा करतोय त्यामध्ये क्रीडासाठी सुनील चव्हाण सर असो, या पाठपुराव्यातून आम्हाला लक्षात आले की कोल्हापूरला पदसंख्या नक्की चांगली येईल. पण ज्यावेळेला मी काल स्वतः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदला गेलो तिथं मला खूपच वाईट अनुभव आला. हा अनुभव तुम्हाला सांगावा असं मला वाटतं आणि हा अनुभव मी नेमका का सांगतोय तर मी स्वतः ग्राउंड लेवलवर काम केले. काल ज्यावेळेला सिंधुदुर्गला गेलो त्यावेळेला सगळ्यात अगोदर मी पवित्र पोर्टलची प्राथमिकला आणि माध्यमिकला काम करणारे एक सर आणि एक मॅडम आहेत, या दोघांनाही भेटलो. ज्यावेळेला मी सरांना भेटलो त्यावेळेला सरांच्या तोंडून एकच शब्द आला, आमच्याकडे 458 शिक्षक अतिरिक्त आहेत, आम्ही शिक्षक भरती 2025चा पदं कुठनं देऊ. मी सरांना म्हटलो की सर नेमका अतिरिक्त कसं आहेत काय आहे तर त्यांनी तुम्ही बघितला असेल मध्ये एक सिंधुदुर्गच्या बाबतीत एक जागांचा एक तक्ता व्हायरल झाला होता, तो तक्ता डायरेक्ट मला दाखवला, हे बघा. मग मी त्यावेळेला त्यांना सांगितलं की 458 नेमकं कोणत्या वर्गाला अतिरिक्त आहे तर त्यांनी सांगितलं 6 ते 8ला आणि शासनाचा एक JR आहे, मागचं एक पत्र आहे, त्या पत्रानुसार 6 ते 8ला जे अतिरिक्त झाल्या ते आम्ही 1 ते 5ला पाठवणार आहोत. सर म्हटलं हे कसं काय तर ते म्हटले दुसरं आमच्यासमोर ऑप्शनच नाही, नाहीतर 458 लोकांचं आम्ही करू काय. त्यानंतर मी बऱ्याच वेळा आम्ही चर्चा केली. चर्चा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदला फक्त आणि फक्त 1 ते 5ला जागा येऊ शकतात आणि 6 ते 8ला फक्त विज्ञान आणि गणितच्या जागा येतील, भाषेच्या किंवा इतर कुठल्याही जागा 6 ते 8ला येणार नाहीत. त्यानंतरनं माध्यमिकच्या बाबतीत भेटल्यानंतरनं मॅडम आम्हाला क्लिअर सांगितलं मॅडमनी की आमच्याकडे संस्थेच्या जागा चांगल्या पद्धतीने म्हणजे 250-300 नक्की येतील, ज्यादा येतील पण कमी येणार नाहीत आणि प्रत्येक संस्थेला पोर्टलला जागा द्यायची आहेत आणि त्या संदर्भात आम्ही जागृती करत आहे. पण ज्यावेळेला आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी परब सर आहेत ज्यांच्याकडे आता मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार आहे, तसेच प्राथमिक शिक्षक म्हणजे प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आणि माध्यमिकशी संबंधित सुद्धा आहे, पण प्रॉपर ते प्राथमिकवर त्यांना मी चर्चा केली. त्यावेळेला सरांना मी म्हटलो की सर इतर जिल्ह्यात बिंदू नामावली चेक झाली आहे, कोल्हापूरचं उदाहरण घ्या, इतर जिल्ह्याचं उदाहरण घ्या. त्यावेळेला सरांनी मला एक प्रश्न केला की तुम्हाला गुण किती आहेत. मी म्हटलो मला 135 गुण आहेत, मी आहे ते सांगितलं. त्यावेळेला सर म्हटले एवढं चांगलं जर गुण असतील तर तू कोल्हापूरसाठी का ट्राय करत नाहीस. तर मी म्हटलो कोल्हापूरसाठी सुद्धा ट्राय करतोय, परंतु जर कोल्हापूरला माझं नाही झालं तर मला किमान रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा माझ्या जिल्ह्यातली तरी जागा मिळावी म्हणून फक्त मी प्रत्येक जिल्ह्यातल्या जागा पोर्टलला याव्यात यासाठी प्रयत्न करतोय. सर म्हटले तुझा प्रयत्न छानच आहे पण आमच्याने सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर जागा देणं अवघड आहे. त्यावेळेला मी त्यांना 2-3 GR दाखवलं आणि इतर जिल्ह्याचं काम दाखवलं. त्यावेळेला सरांनी
प्राथमिक माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि पवित्र पोर्टलची काम करणाऱ्या लोकांना बोलवून घेतल्यानंतर मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली. मला संधी दिल्यानंतर मला विचारलं की रत्नागिरीचं काम काय आहे. मी सांगितलं मी स्वतः पाठपुरावा केला आहे, माझ्या मित्रांनी पाठपुरावा केला आहे आणि रत्नागिरीचं काम बिंदू नामावली चेक करण्यापर्यंत आलेलं आहे, पण आपलं त्या पद्धतीने झालेलं नाही. अजून आपण समायोजनमध्येच अडकून आहोत. मग सरांना मी म्हटलो की सर लवकरात लवकर समायोजन करून घ्यावं आणि आम्हाला पुढली दिशा द्यावी, कारण प्रेफरन्सची संख्या लिमिटेड आहे, अनलिमिटेड नाही. त्यामुळे प्रेफरन्स देत असताना सुद्धा आम्हाला विचार करता येईल. सरांनी सांगितलं पुढच्या आठवड्यात या, तुम्हाला पोर्टलला जागा दिसतील. सरांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर पुन्हा मी ज्यांच्याकडे पवित्र पोर्टलचं काम आहे त्यांच्याकडून संच मान्यता मागून घेतली. त्यांनी संच मान्यता दिली. संच मान्यता पाहिल्यावर मला एक लक्षात आलं की 1 ते 5चा विचार केला तर 350 पदं तरी नक्की पोर्टलला येतील. कोल्हापूरला 850, सिंधुदुर्गला 350 पदं एकूण पोर्टलला येऊ शकतात. त्यानंतर रत्नागिरीच्या बाबतीत 2 ते 3 दिवसापूर्वी आमचा पाठपुरावा झाला होता. रत्नागिरीतून सुद्धा 500+ पदं पोर्टलला आपल्याला दिसतील आणि ती चांगल्या पद्धतीने दिसतील. तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते, कोल्हापूरला 6 ते 8ला जास्त पदं आहेत, तर सिंधुदुर्गला 1 ते 5ला जास्त पदं आहेत. बघा, आपल्याला प्रेफरन्स देत असताना ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतील. त्यानंतर सांगलीच्या बाबतीत उदय जाधव सर असो किंवा आमचे दीपक पाटील सर असो, प्रमोदनी मॅडम असो किंवा सांगलीची सर्वजणच असो, यांचं काम खूप छान आहे. सांगलीचे सुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. सांगलीतून सुद्धा आपल्याला 300च्या दरम्यान जागा नक्की पोर्टलला बघायला मिळतील. मी फक्त पोर्टलच्या जागा सांगतोय, जाहिरातीत ज्या पोर्टलला परफेक्टली दिसणार त्या जागा. त्यानंतर पुणे झेडपीला रत्नाकर गवारी सर असो किंवा आमचे बोस सर असो, सिद्धेश्वर कदम सर असो किंवा पुण्याच्या संपूर्ण विनोद पाटील सर असो, यांनी गेले 2-3 दिवस तुम्ही पाहिला असेल, पुणे महानगरपालिका असो, पुणे जिल्हा परिषद असो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो, पाठपुरावा चालू आहेत युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे. पुणे जिल्हा परिषदच्या बाबतीत 400+ जागा नक्की पोर्टलला येतील असं रत्नाकर गवारी सर यांचं मत आहे. पुणे मनपा 140च्या दरम्यान येतील. त्यानंतर पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुद्धा 140च्या दरम्यान पोर्टलला जागा नक्की येतील. दुसरी गोष्ट तुम्ही बघितला असेल ती म्हणजे सोलापूरची 2 दिवसापूर्वी पेपरला बातमी सुद्धा आलेली होती, तुम्ही पाहिली आहे. सोलापूरमधून सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सध्या काम झालेलं आहे आणि सोलापूरमधून सुद्धा 300च्या दरम्यान पोर्टलला जागा येतील. पुढे जाऊन लातूरच्या बाबतीत कालच माझा सूरज सरांशी कॉल झाला. स्वतः सूरज सर लातूरला जाऊन आलेत. धुळ्याच्या बाबतीत सुद्धा पाठपुरावा झालेला आहे, तुम्हाला मी आता सांगणारच आहे. लातूरच्या बाबतीत सुद्धा स्वतः सूरज सर जाऊन आले. ज्या लातूरमधून पोर्टलला जागाच येणार नव्हती त्या लातूरमधून 1 ते 8साठी किमान 200 ते 250 पदं पोर्टलला नक्की येतील असं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर नांदेडच्या बाबतीत तुम्ही बघितलेलं असेल, नेत्यांचा जिल्हा आपण म्हणतो. या जिल्ह्यातून काही दिवसापूर्वी तुम्ही याद्या सुद्धा पाहिल्या असेल, बघील तिथं अतिरिक्त, पण सतीश पाटील सर, त्यानंतर चंद्रकांत बोडके सर किंवा संपूर्ण नांदेडचे सर्वसामान्य अभियोगताधारक यांच्या प्रयत्नातून प्राथमिकसाठी 300च्या दरम्यान जागा पोर्टलला 31 मेच्या रिटायरमेंटचा विचार करता येतील असं त्यांना संबंधित अधिकारी वर्गाने सांगितलं. त्यानंतर तुम्हाला सांगायचा आहे तो विषय म्हणजे समाज कल्याणच्या बाबतीत अजून सुद्धा गोंधळ आहे, अजून त्यांना GR क्लिअर नाही असं त्यांचं मत आहे. पण आम्ही मागच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्हा परिषदला गेलो, तिथं समाज कल्याणच्या बाबतीत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केलं आणि आज सुद्धा मी स्वतः समाज कल्याण कोल्हापूरला निघालोय. यातून काय तर समाज कल्याणच्या सुद्धा जागा पोर्टलला याव्यात असं आम्हाला वाटते, मला वाटते आणि तुम्हाला सुद्धा वाटते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला उद्धव पाटील सर असो किंवा त्यांची संपूर्ण टीम असो, या टीमनं सुद्धा ज्या छत्रपती संभाजीनगरला अतिरिक्त शिक्षक होते त्या छत्रपती संभाजीनगरला थोड्या तरी जागा याव्यात यासाठी प्रयत्न केले आहेत आणि नक्की त्या प्रयत्नांचे फलित आपल्याला लवकरच बघायला मिळेल. आता पेसाच्या बाबतीत बोलूया. शासनाचा पेसाच्या बाबतीत जी काही नियमावली आली, आपण नियमावली बघितलेली आहे आणि शासनाने पेसाच्या जागा पोर्टलला द्याव्यात यासाठी सगळ्यात जास्त पाठपुरावा कोणी केला असेल तर तो केलेला आहे युवा विद्यार्थी असोसिएशनने. पेसाच्या काही न म्हणता 2,500च्या दरम्यान पोर्टलला जागा नक्की बघायला मिळतील आपल्याला, जास्त राहू देत परंतु 2,500च्या दरम्यान. त्यानंतर तुम्हाला सांगायचा विषय तो म्हणजे काय, धुळेच्या बाबतीत सुद्धा आमच्या मित्रांनी पाठपुरावा केलेला आहे. त्यांना पुढच्या आठवड्यात पुन्हा जिल्हा परिषद धुळेने बोलवलेलं आहे. थोडक्यात मी आता काही म्हणजे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, पुणे झेडपी, पुणे महानगरपालिका, PMC, लातूर, नांदेड, सोलापूर, पेसा, समाज कल्याण, धुळे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांच्या बाबतीत बोललो. या जिल्ह्यांच्या कमीत कमी पोर्टलला 3,000 जागा आपल्याला बघायला मिळतील 1 ते 8च्या. आणि या जिल्ह्यांच्या जर माध्यमिकच्या खाजगी संस्थांचा जर विचारात घेतल्या तर या जिल्ह्यांच्या जागा आपल्याला 4,500च्या दरम्यान बघायला मिळतील. पण या जागा नक्की वाढू शकतात.
आपण जर मनापासून पाठपुरावा केला तर हक्काच्या नोकरीसाठी स्वतःच्या जिल्हा परिषदमध्ये किंवा स्वतःच्या वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये गेलो तर तुम्हाला आणखी एक सांगायचे एक विषय काय, रयत आणि स्वामीला आमच्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर या टीमने अतिशय जोरदार पाठपुरावा केलेला आहे. स्वामीच्या जागा 550च्या दरम्यान बघायला मिळतील, रयतच्या जागा 700च्या दरम्यान बघायला मिळतील. रयतच्या सर्वच जागा विदाऊटला असतील, पण स्वामीच्या बाबतीत कौस्तुभ गावडे सरांच्या काही दिवसापूर्वी आईंचं निधन झाले तरी सुद्धा स्वामीच्या बाबतीत अजून तरी सध्या 9 ते 12साठी मुलाखतीला जागा द्यायच्या अशा ते विचारात आहेत. म्हणजेच सद्यस्थितीत आपण जर पाठपुरावा जर चांगल्या पद्धतीने केले, प्रत्येक आस्थापनेपर्यंत पोहोचलो तर जिल्हा परिषदसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 10,500 ते 11,000 जागा येऊ शकतात. कोल्हापूर मनपाच्या सुद्धा 19 जागा पोर्टलला येणार आहेत. म्हणजेच काय तर 10,000-10,500 जिल्हा परिषदला जागा जर आपण चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला तर येऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, खाजगी आस्थापनेच्या 15,000 जागा पोर्टलला येऊ शकतात. आणि जर 25,000 जागा जर पोर्टलला आल्या तर शिक्षक भरती 2025 मध्ये 110चं मेरिट येऊ शकतं. तुम्हाला वाटत असेल मेरिट कमी व्हावं आणि माझ्यासोबत माझ्या बांधवांचं व्हावं तर स्वतः बाहेर पडा. आणि दुसरी गोष्ट, शिक्षक भरती 2025 मध्ये बदली नाही हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. परिणामात स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी लागणं का आवश्यक आहे हे तुम्ही 2022ला लागलेल्या आपल्या मोठ्या बांधवांना विचारा. त्यामुळे स्वतःच्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पाठपुराव्याच्या संबंधित तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास मी युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे तुम्हाला सर्व काही सहकार्य करू शकतो. मला नक्की तुम्ही कॉल करू शकता. दुसरी गोष्ट, मी सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहे, त्यामुळं तुम्हाला यूट्यूबला कमेंट करत असताना काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा, पण जास्तीत जास्त जागा पोर्टलला याव्यात हीच माझी अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, फसवी आम्हाला जमलेली नाही. भले नेता आमचं करतील न करतील मला माहीत नाही, काय करतात कसं करतात कुठली शिक्षक भरती संबंधित, पण मी सर्वसामान्य अभियोग्यताधारक म्हणून सांगतोय की तुषारदादा देशमुख हा प्रामाणिकच व्यक्ती आहे म्हणून फक्त आम्ही त्यांना सपोर्ट केला आहे. सगळ्यात जास्त शिक्षक भरती 2025 साठी बघा, तुम्ही सुरुवातीला बघितलेलं असेल पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी मुंबई आंदोलन असो, नागपूर अधिवेशन काळाचा विजय यादव सर, तुषार देशमुख सर यांचा दौरा असो किंवा पुणे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन असो, तुषार देशमुख सरांनी कधीही कुठल्याही पद्धतीने आपल्याकडे कुठलीही मागणी केलेली नाही. त्यांचं फक्त एकच मत आहे की सर्वसामान्य भावी शिक्षकांना हक्काची नोकरी मिळू दे. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की राहिलेल्या 15 दिवसात स्वतःचं घर सोडा आणि स्वतःच्या जिल्ह्यातून किमान स्वतःसाठी 1 जागा आणि आपल्या बांधवांसाठी 5 जागा अशा 6 जागांसाठी तरी प्रयत्न करा. आणि बुंद बंद शे बनता आहे सागर, जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलला याव्यात आणि आपल्यासोबत आपल्या बांधवांचं सुद्धा चांगलं व्हावं यासाठी आपण प्रयत्न करूया. टोटली माझ्या माहितीनुसार या शिक्षक भरती 2025 मध्ये जिल्हा परिषदला 10,000+ जागा येऊ शकतात. जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदच तोंडात येते, स्थानिक स्वराज्य संस्था सर्वच 10,000+ जागा येऊ शकतात. आणि खाजगी संस्था यांना 15,000+ जागा येऊ शकतात. आणि अशा जर जागा 25,000 आल्या तर मेरिट नक्की खाली येईल. पण आता आपण घरात न बसता जास्तीत जास्त आस्थापनेना प्रयत्न करूया. मी सुद्धा आता समाज कल्याणला निघालोय, तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त संख्येने स्वतःच्या जिल्हा परिषदना किंवा स्वतःच्या जिल्ह्यातील सर्व आस्थापनेना भेटी द्या. आणि महिला वर्ग जर जास्त असेल तर समोरचा अधिकारी वर्ग सुद्धा आपल्याला 100% चांगल्या पद्धतीने माहिती द्यायचा प्रयत्न करतो. आणि महिला वर्ग नसेल तर थोडंसं टाळाटाळ केली जाते, परंतु तरी सुद्धा माहिती आपण काढून घेऊ शकतो प्रयत्न केलं तर. आणि प्रयत्न केल्यावर काही होऊ शकतं, म्हणून आता आपण प्रयत्न करूया. व्हिडिओ थोडासा मोठा झालाय त्याबद्दल मनापासून माफी मागतो, पण माझा एकच हेतू आहे शिक्षक भरती 2025 जास्तीत जास्त पदाची व्हावी आणि सर्वसामान्य माझ्यासारख्या जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांना स्वतःच्या हक्काची नोकरी मिळावी. धन्यवाद.